उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाईच्या वल्लभा राईच्या वल्लभा पावी जीवलगा तुळसी माळा गळा करठी कटी कासे पितांबर कसुरी ललाटी देव सुरवर्णी तेतील भेटी येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती जय देव जय पांडुरंगा रखुमाईच्या वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझी स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवाशी नामदेव भावी ओवाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाईच्या वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा पांडुरंगा करू प्रथमा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा हरे चरण संताची तुझे चरण संताची तुझे चरण संताची संत कृपा झाले कथेचा झाले कथेचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नारी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सर्वांनी भजन करा योगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्माने गा चरणी वाई विमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाईच्या वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे लाडके लढेवाळ भक्त प्रेम भंडारी भक्त शिरोमणी नामदेवराय यांचा गोड असा अभंग आहे ज्याला आपण पांडुरंगाची आरती म्हणतो ती आरतीच आपण आज चिंतनासाठी निवडले विठ्ठल विठ्ठल एकादशी आहे भव्य दिव्य पांडुरंगरायाचं मंदिर आहे या अनुषंगाने देवाला विनंती करू हे जीवलगा आम्हाला तू पाव प्रसन्न हो वेडी वाकडी सेवा मी तुझी केलेली आहे तुझ्याकडून मागणं एवढंच आहे आमच्यावर तुझी कृपा असू दे विठ्ठल आपल्या श्री क्षेत्र जांबवंताच्या जामखेड या गावामध्ये भगवान श्री राम प्रभूंच्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या अनमोल थकशा परिश्रमातून आपल्या पवित्र पावन पांडुरंग रायाच्या दरबारामध्ये दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो याही वर्षी मोठ्या उत्साहाने आपण या सहभागी आहात अखंड नाम संकीर्तन सप्ताह तथा ग्रंथ ज्ञानेश्वरी पालन सोहळा आणि त्यामध्ये श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज रचित रामचरित मानस कथा या ठिकाणी आपण भगवान श्री रामरायांचं भव्य दिव्य मंगलमय चरित्राचं गायन केलं या भक्ती महोत्सवात आपण सगळेजण मोठ्या संख्येने भरभरून उपस्थिती देऊन भरभरून सहकार्य देऊन सहकार्य आणि सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी वाढवली आजची सेवा श्री हरिभक्तीपरायण आमचे मनोज भाऊ भोजने भाऊंनी मला आणि या संबंधाने संपर्क केला आणि आपली श्रीरामजींची कथा व्हावी या अनुषंगाने या ठिकाणी विठ्ठल
टाळी वाजवा सर्वांनी. आणि या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. उपस्थित सर्व वडील वारकरी माता पिता या ठिकाणी आपण सर्वजण कथेला येत होते. सर्वांची भरभरून उपस्थिती. मनोज भाऊंच्या संपर्कातून या ठिकाणी न झालं. त्या निमित्तानं हरिभक्तीपरायण नामदेवजी खवाटे दादांशी परिचय झाला. त्यांनी सर्व तरुण बांधवांनी मिळून, त्यांचे सगळे कार्यकर्ते समिती मिळून मोठ्या कष्टानं, मोठ्या संघर्षानं, मोठ्या सेवेनं हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी बघतो आहे किती धावपळ आहे. आणि अखंड हरिनाम म्हणजे अखंड हरिनामच सप्ताह आपल्या जामखेड गावामध्ये होतो आहे. सकाळी काकडा होतो 4 ते 6, तदनंतर विष्णू सहस्रनाम होतं, नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, नंतर थोड्याशा विश्रांतर लगेच कथा, लगेच हरिपाठ, कीर्तन, पुन्हा जागर, असा अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा आपल्या गावामध्ये होतोय. ही फार मोठी महत् भाग्याची गोष्ट. एक वाक्य बोलतो, संत गावात येण्यासाठी, संतांना गावात येऊन थांबवण्यासाठी एकमेव मार्ग आहे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह. त्याच्याशिवाय संत थांबत नाही. गावात येणारी लोक कमी नाही. कुणी 10व्याला येतं, कुणी उत्तर कार्याला येतं, कुणी वर्ष श्राद्धाला येतं, कुणी लग्नाला येतं, कुणी हळदीला येतं, कुणी साखरपुड्याला येतं. पण संत केवळ आणि केवळ ज्या ठिकाणी देवाची कथा चालते, सत्संग होतो, तिथेच येत असतात. अन्यत्र ते कुठे जात. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, राम लखन सीता मन बसिया. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. प्रभूचं चरित्र ऐकणं हा एकमेव उद्देश साधू संतांचा. माय बाप हो, संतांना गावात आणायचं असेल तर या उपक्रमाशिवाय पर्याय नाही. इथेच संत थांबू शकतात, नाही तर संतांना काही जगाची गरज नाही. हो, जगापासून दूर पळणारे संत जगाच्या हिताचं कार्य ज्या ठिकाणी त्या ठिकाणी येतात आणि आपलं कार्य पार पाडून आपलं अज्ञान अंधकार झटकण्यासाठी आपल्या जीवनात भगवत भक्ती वाढावी, धर्म वाढावा, संस्कृती वाढावी, या परंपरा टिकाव्यात, यासाठी साधू संतांचा अट्टहास आहे. वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म. गुणाचारी नाम विठोबाचे, गुणाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धरया करण, अवतार तुम्हा धरया करण. गुणाचारी नाम विठोबा, गुणाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धरया करण, अवतार तुम्हा धरया वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठो. एकमेव कार्य साधू संत. बाबांनो, ज्या गावात संत येतात त्या गावाचं होतं सोनं. संत निघून गेले की गाव पडतं सुन सुन. विठ्ठल तुम्ही टाळी वाजवत नाही, भजन करत नाही, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आम्ही गावे, आम्ही गावे, तुम्ही कोणी काहीच न म्हणावे. ऐसे तवा म्हा नाही सांगितले देवे. म्हणा राम राम वाज, टाळी वाजवावे हाती.
नाचा डोला प्रेमी आपुलिया स्वहिते. आम्हीच म्हणायचं काय उक्त दिलंय का आम्हाला? आणि तुम्ही काहीच करायचं नाही असं काय देवाने सांगून ठेवलंय का? आम्ही गावे तुम्ही कोणी काहीच न म्हणावे, ऐसे तव आम्हा नाही सांगितले देवे. म्हणून बाबांना असं करू नका. टाळी वाजवा आणि टाळी सोबत काय करा? देवाचं भजन. फायदा सांगू का टाळी वाजून भजन करण्याचा? या विश्वामध्ये आपण कुठल्या कारणानं दुःखी आहेत. आहे की नाही हो काका? सुखी कोणी आहे का मला सांगा? नाही. कोणी म्हणून सुखी नाही या विश्वामध्ये. जो देखे सो बोंबल्या भाई. जो तो रडताना दिसतो दुःखी आहे. कोण म्हणून सुखी आहे? बरं सरपंच दादा कमी कशाचीच नाही, पण चेहऱ्यावर हसूच नाही. कमी कशाची आहे? खायला भरपूर मिळतं, अंगावर कपडे इतके झाले, आपण कपड्याच्या दुकानात गेलो की घरात असा प्रश्न आहे, एवढे कपडे, शेवटी लाकडांची सुद्धा गरज नाही, इतके कपडे आहेत, इतकं खायला आहे, राहायला सगळं काही आहे, मोठी बंगले घर आहेत, पण चेहऱ्यावर जर विचारलं क्यों जी तुम रोते क्यों? नहीं बाबा जी मेरी सुरती वैशी, जो देखे सो बोंबल्या भाई. रडणारी लोक आहेत, दुःख आहे. मग एवढं सगळं असताना आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःख जात नाही याचं कारण आपलं पाप आडवं येत आहे, आणि ते पाप आपल्याला समाधानाचं जीवन जगू देत. आणि या पापाची निवृत्ती करायची असेल तर ऐका, सुखी जीवनाचं सूत्र सांगतोय ऐका. गर्जती नामाचे कल्लोळी, नामा सरसीच वाजे टाळी, महापातकाची होय होळी, ते वैष्णव मेळी मी उभा. हो काय भगवंताची गर्जती नामाचे कल्लोळी, नामा सरसीच वाजे टाळी, महापातकाची होय होळी, ते वैष्णव मेळी मी उभा. टाळी वाजून भजन केलं का जीवनातलं महान पाप जातं, पर्यायाने आपल्या जीवनातलं दुःख संपत, आपण सुखी होतो. म्हणून करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नामा, लागोनिया पाया मिळवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला लागोनिया पाया मिळवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नामा. हो. ज्याला वाटत असेल आपल्या जीवनातलं पाप जावं, आपलं जीवन सुखी समाधानाचं व्हावं, त्याने अंतःकरण पूर्वक टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 बोला बोला बोला, नुसती टाळी वाजू नका. अशा पद्धतीने आपण सर्वांनी भजन केलं पाहिजे बघा. म्हणून जाऊ द्या, नामदेव महाराजांची आरती आपण चिंतनासाठी, नामदेव महाराजांची रचना आणि पांडुरंगाची आरती आपण चिंतनासाठी निवडलेली आहे. नियोजित वेळेला आरतीचा भाव पाहू आणि कार्यक्रमाची सांगता करूया बरं का. आरती म्हटलं की हिंदू धर्मामध्ये आरतीला विशेष महत्व आहे. तुम्ही पहा, मंदिरात जाण्याचा घात आणि आरती सुरू होण्याचा घात होऊ द्या, एक होऊ द्या. वेळ बरोबर आपण मंदिरात गेलो आणि आरती सुरू झाली तर आपल्याला आनंद होतो की नाही? संभाजी काका, आनंद होईल. बाहेर आल्यानंतर चर्चा होईल, काय अहो काय माझं भाग्य, मी मंदिरात गेलो ना आरती सुरू झाली. आता काय मिळालं बरं तिथं जाऊन?
ते पितळी भांड होतं, त्याच्यात कापसाचा एक गोळा होता, त्याला पेटवलेला होता आणि त्याच्यावरून हात फिरवायला मिळालं, दुसरं काय मिळालं? पण त्या समाधानाला बाहेर आल्यानंतर कोटी रुपये देऊन सुद्धा त्या समाधानाची बरोबरी होऊ शकत नाही. एवढी आरतीबद्दल आमची भावना आहे, नाही का काका? एवढं आरतीबद्दल आमचं प्रेम आहे. आरती म्हटलं की आमचा जिव्हाळा आहे. संप्रदायामध्ये आरतीला विशेष महत्व, पण दुर्दैव एवढे घाईघाईनं घेतली जाते ती आरतीच. विठ्ठल मग देवाची आरती होते, देवाची आरती पांडुरंगाची होते, दत्तात्रयाची, रामाची, कृष्णाची. देवाची जशी होते तशी संतांची देखील होते. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. देवाची आरती, संतांची आरती. नुसती संतांचीच नाही काका, माणसाची पण आरती केली जाते. आई, तुम्ही आपल्या मालकाची आरती करता की नाही दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी? बोला. बलिप्रतिपदेच्या दिवशी करता की नाही आरती आपल्या मालकाची? बोला ना जी. करता. तशी तुम्ही रोजच करता म्हणा त्यांची आरती. असं कधी कधी रागारागात म्हणता की नाही, या तुमची आरती उतरवती मी. भले उपकार करून आले तुम्ही, आण रे पिंट्या हळदी कुकाचा हान बरं. असं कधी कधी म्हणता की नाही बाई रागा. तुमचं असं आहे बाई, तुम्हाला राग जर आला तर तुमचा राग एक भांड्यांवर निघतो. ज्या घरात भांडे आदळआपट सुरू झाली, समजून घ्या माय माऊलीचा क्रोध आलेला आहे. नाही भांडे सापडलं तर तुमचं असं आहे, तेवढ्या गडबडीत जर पोरं सापडलं रा बाप. असे धपाटे देता बाई तुम्ही. आणि पोरांचं जाऊ द्या, नाही त्याच्या जागी जर पोरांचा पप्पा सापडला तर मग अवघडच खेळ आहे. रागाचा भाग, विनोदाचा भाग वजा करा. मला तुमची चेष्टा करायची नाही बरं का आई. तुमची निंदा करतो, चेष्टा करतो, त्यासाठी मला या ठिकाणी उभं केलेलं नाहीये, पण विनोद करतो फक्त. पण राग व्यक्त होतो म्हणून त्याबद्दल मी बोललो बरं का. तर मालकाची आरती होती म्हणजे देवाची आरती, संतांची आरती, माणसाची पण आरती. दुसरा दिवस असतो आई भाऊबीजेचा. आली रे आली दिवाळी, बहीण भावाला. त्या दिवशी आपल्या माहेरी लेकीला आणलं जातं, बहिणीला आणलं जातं. रक्षाबंधनाला, भाऊबीजेच्या सणाला आणलंच पाहिजे. आपली आई गेल्यानंतर आपल्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवणारं पात्र कोण असेल तर ती आपली बहीण. म्हणून बहिणीला अंतर द्यायचं नाही. मला सांगा काका, माहेरचा रस्ता सोडून तिला घरातून बाहेर जाण्यासाठी अन्य कोणता मार्ग आहे मला सांगा? नाही जाऊ शकत. माय माऊली एकदा संसारात गुंतली की. म्हणून आपल्या लेकीला, आपल्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या सणाला आणलं पाहिजे. गरीब कुटुंबातली माऊली होती, श्रीमंत भाऊ तिला विसरला. जैन धर्मामध्ये मोठ्या एक संत साध्वी झाल्या. आत्ता त्यांचं वय 80 वर्ष आहे. प्रीती सुधाजी महाराज, त्यांचं युट्यूबला चॅनल आहे प्रीती पुष्प नावाचं, आणि त्यांच्या मुखातून गायलेले हे भावगीत आहे. मग मी संतांच्या मुखातून जे निघालं त्याला भजन समजतो. त्यांचा वैराग्य, त्यांचा संघर्ष, त्यांची तपश्चर्या सामान्य नाही. 80 वर्षाच्या वयामध्ये आजही पायी प्रवास करणं, समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी गावोगावी जाऊन धर्म प्रसार करणं, त्या संतांबद्दल काय बोल. तर त्यांनी ते भाव व्यक्त केलेले त्या बहिणीप्रती तिनं हाक मारली आपल्या भावाला. ए रे भाऊराया, भाऊ बिजेला. रे भाऊराया, भाऊ बिजेला. तू आल्याशिवाय मला घरातून बाहेर जाता येणार. गल्लीतल्या सगळ्या पोरी निघून गेल्या, मी एकटेच राहिले दादा. कधी येशील मला घ्यायला?
अरे साडी घेऊ नको, माझ्यासाठी पैसे देऊ नको, मला फक्त ओवाळू दे, तशीच मी माघारी येते. भाचा तुझा म्हणतो आई, मामा कान आला ग, मामा कान आला. रे भाऊराया भाऊ बिजेला. वाट बघूनी डोळे माझे शिनले, तुला पाहण्या मन आतुडले. वेळ गाडीची झाली, अजून कान आला रे, अजून कान आला. रे भाऊराया बाबू बिजेला. सांगायचा हेतू तात्पर्य एकच आहे, माय बापो, देवाची आरती, संतांची आरती, माणसाची आरती, तेवढ्यावरच आमची संस्कृती थांबली नाही. आमच्या संस्कृतीमध्ये सापाची देखील आरती केली जाते. कोणता सण आहे तो? हो, नागपंचमीचा, है की नाही? आमची संस्कृती असं सांगते, जगा आणि जगू द्या. तू कामणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरुण शिवून, वंदावे दुरुण शिवून. तू कामणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरुण शिवून. यशोमती मैया से बोले नंदलाला, वंदावे दुरुण शिवून. मी चाल कोणती लावली होती ते पण म्हणून दाखवतो तुम्हाला का. असो, सर्प आणि विंचू हे सुद्धा देवा समान आहे, फक्त ते खतरनाक देव असल्यामुळे थोडं दुरून वंदन करत जाते. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, पण त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्यांची देखील आरती केली जाते. नुसती सापाची नाही आई, आमच्या संस्कृतीत बैलाची पण आरती करतात. कोणता सण आहे तो? पोळा. पोळान कुणीकडे बी लोळा. बरोबर करा तू. अरे बाबा, पूर्वी कृषी खातं हे सर्जा राजाच्या, बळीराजाच्या हातात होत, आणि म्हणून तो सर्जा राजा शेतामध्ये काम करायचा, नांगरणी करण्यासाठी आणि त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी बैल पोळा हा सण आमच्या संस्कृतीने घालून ठेवला. त्या दिवशी त्याची आरती केली. भूत दया गाई पशूंचे पालन, भूत दया गाई पशूंचे पालन, भूत दया गाई पशूचे पालन, भूत दया गाई पशूचे पालन. पावेल उत्तमची गती, तो एका पावेला तानल्या जीवन कोण गावे, तानल्या जीवन कोण गावे. उत्तमाची गती तो एका पावे, उत्तमाची गती तो एका पावे. माणूस सर्वांवर दया करू शकतो, आपण सर्वांवर प्रेम करू शकतो, म्हणून त्यांच्याशी दया ठेवा. गायी पशूंचं पालन करणाऱ्याला उत्तमची गती शोधायची गरज नाही, ती त्याला शोधत येते. उत्तमची गती तो एक पावील, उत्तम भोगील जीव खाणी. आणि म्हणून पशूंवर प्राण्यांवर दया करावी. बाबांनो, देवाची आरती, संतांची आरती, माणसाची आरती, सापाची आरती, बैलाची आरती. अजून थांबा, झाडाची, वृक्षाची देखील आरती केली जाते. आई, कोणता सण आहे तो वृक्षाची आरती करणारा? वट पौर्णिमेचा सण आहे, आणि त्या दिवशी तुम्ही झाडाची काय करता?
तर त्याचं कारण असं आहे, आमची संस्कृती संत मंडळी झाडांमध्ये सुद्धा देव पाहतात म्हणून त्यांना सुद्धा सोयर बनवतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. लावा लावी करायची असेल तर झाडांची करा, जिरवा जिरवी करायची असेल तर पाणी अडवा, पाणी जिरवा. पण आपण ते नाही करत. एखाद्याची अशी जिरवतो आणि पुन्हा समाजा सांगतो अशी का जिरवली, आता बाप जमान्यात माझ्या नादाला लागणार नाही. अरे बाबा, त्यासाठी जीवन जगून जीवन जगा, चांगलं करण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी. बाबांनो, अनेक आरत्या आपल्याला सांगता येतील, पण पुढे आपल्याला अभंगाकडे, आरतीकडे देखील वळायचं आहे. तर असो, अशा अनेक आरत्या आहेत. त्यामध्ये आज आपण पांडुरंगाची आरती चिंतनाला निवडलेली आहे. काका, या आरतीमध्ये प्रवेश करताना काही शंका आहेत. एक, 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. किती युगांपासून? बोला ना जी. हा, मग कधी बोलता जी? 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. बरोबर. आला कुणासाठी काका? पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा. आला पुंडलिकासाठी. उभा कधीपासून? 28 युगांपासून. आणि पुंडलिकराय कधीचे? बाबा, कधीचे पुंडलिकराय? आत्ताचे. आपण पुंडलिकराय एकाच काळातले ना हो, बरोबर आहे की नाही? पुंडलिकराय ना आपला काळ एकच, म्हणजे आला कलियुगात आणि उभा किती दिवसापासून आहे? आता कसं काय संगती लावायची याची? मोठ्या अडचणीचा हा प्रश्न आहे, मोठ्या अडचणीचा हा विषय आहे. 28 युगांपासून उभय म्हणता, आला पुंडलिकासाठी असं म्हणता, तर याची संगती लावायची कशी? एक. दुसरी शंका अशी आहे की आपला पंजोबा, आपला खापर पंजोबा, आपला ढोपर पंजोबा, आपला बापर पंजोबा, आपला आपर पंजोबा, आपला पंजोबा, आपला आजोबा, आपला बाप, आपण, आपली मुलं, आपल्या मुलांची मुलं, नातू पंतू, सगळे युगे 28, युगे 28, युगे 28च म्हणताय. या 28 29 होतील कधी? व्हायला पाहिजे होती की नाही काका? समजा आता मी 40 वर्षाचा आहे दादा, आणि मी जरा असं म्हणलं मी 21 वर्षाचा आहे. अरे कसं काय? एवढ्या दिवसापासून 28 28 28च आहे, मग 29 व्हायला पाहिजे होते ना आतापर्यंत, का नाही होत? दुसरी शंका झाली. तिसरी शंका, धन्य वेणुनाद आणि ओवाळू आरत्या कुरवंड्या येती, हे 2 चरण मी म्हटली नाहीत. फक्त तुळशी माळ गळा आणि आषाढी कार्तिकी 2च म्हटली. ही 2च का म्हटली? 2 गायब का केली? या 3 शंका आहे. याचं उत्तर अर्ध्या पाऊण तासात देतो आणि कीर्तनाला विराम. जरा टाळी वाजवा. विठ्ठल आपल्यावर, या जगावर, भारतावर, किंबहुना महाराष्ट्रावर, आपल्या सगळ्यांवर नामदेवरायांचे खूप उपकार आहेत. खूप खूप उपकार. का? नामदेवरायांनी आपल्याला ही गादी दिली. ही गादी कुणाची आहे? नामदेव महाराजांची, नॉट नारद. नारदाचा ना आपल्या वारकरी संप्रदायाचा काय संबंध आहे मला सांग? काय संबंध आहे? नारदजी कीर्तन भक्तीचे आचार्य आहेत असं
याला दुमत नाही. ते कीर्तन भक्तीचे आचार्य आहेत, मान्य आहे. पण ही जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा कुठून आली? ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. कीर्तन करो बाबा बाळचंदो. हे बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला कथा कीर्तन करीतो. आज सुद्धा ज्ञानोबा कीर्तन. आणि काका ज्यानं संस्था स्थापन केली तो, आणि जो संस्था वाढवतो तो एकाच लेवलची. हो, म्हणून नामात याचा किंकर, नामात याचा किंकर. नामाचा किंकर. नामात याचा किंकर. नामात याचा किंकर. जेने केला हा विस्तार, जेने केला हा विस्तार, संत कृपा झाली, संत कृपा झाली. संत कृपा झाली इमारत फळारी, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जिने केला हा. आणि म्हणून कीर्तन परंपरेचे खरे 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 या कीर्तन परंपरेचे अधिकारी आहेत ते संत नामदेव महाराज. ही गादी नामदेवरांची गादी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. कोण कीर्तन? नामदेवराय. नामदेवराय कीर्तन करायचे आई, आणि पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तन करायचे. नामदेवराय कीर्तन कसं करायचे काका? मी जसा उभा आहे तसं उभे राहायचे. टाळकरी पण उभे राहायचे नामदेवराच्या कीर्तनामध्ये. हा, जशी ही मंडळी उभी आहे आणि श्रोते सुद्धा उभं राहून कीर्तन ऐकत होते. श्रोते सुद्धा उभं राहून कीर्तन ऐकत होते. का? त्याचा फायदा असा होता, झोप कोणालाच लागत नव्हती. हा, म्हणून उभं राहून कीर्तन ऐकायचे. हो, झोप कोणालाच लागत नव्हती. कोणी झोपला मागे त्याच्या अंगावर जर पडायला लागला तर मागचा त्याला ढुस्सा देतो. नीट रे, नीट रे, माझ्या अंगावर पडतोय तू. झोप लागती तर कशाला येतो कीर्तनाला? असं म्हणत होते. उभं राहून कीर्तन ऐकायची सवय लावा. निध्यानला निध्यानला निध्यान. जे टाळकरी ते जर बसले तर मग लयच अवघड आहे ना. टाळकऱ्यांनी तर बिलकुलही बसू नये.
पण टाळकरीच बसून घेतात तर बाकीच्यांचं काय म्हणतात. बाबांनो, नामदेवराच्या कीर्तनामध्ये देव जरी आला तरी त्याला बसता येत नाही. तेथे असे देव उभा, जैसी चरणाची शोभा. नुसता उभा नाही राहायचा, नाचायचा. नाचायचा बी असा तसा नाही, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. असे नाचायचे पांडुरंग परमात्मा कीर्तन. जसे डीजेच्या तालावर पोरं नाचतात तसे बँड फुटतो, काही काहींची जिंची पॅन्ट फाटती तरी नाचणं. अरे बाबांनो, तिथे नाचण्यापेक्षा या ठिकाणी नाचा. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. इथे नाचा. धन्य म्हणतात, धन्य इथे नाचणार. आता धन्य कुणी म्हटलंय? संत धन्य म्हणतात. संतांनी आपल्या सारख्याला धन्य म्हणणं हा त्यांचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद. ते आयऱ्या गायऱ्याचे शब्द नाही. कुणी काही लिहिलं आणि त्याला छाप लावली, एका जनार्दनी नीती राधा. संतांच्या मुखातले शब्द आहे, धन्यता देता धन्यता. तो धन्य आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविले. धन्यता देणं सामान्य नाही, संतांनी धन्यता देणं हा त्यांचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे. हो, म्हणून कीर्तनामध्ये देव नाचायचा. नामदेवरायांचे पहिला उपकार, त्यांनी आपल्याला ही गादी दिली. म्हणून गादी कुणाची आहे? नामदेवरायांची. दुसरा उपकार, नामदेवरायांनी 96 कोटी अभंग दिले. एवढे अभंग कुणी दिले नाही आपल्याला. 96 कोटी. काय झालं?
संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सगळे संत मंडळी एकत्र जमली आणि त्यांची चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली की महर्षी वाल्मिक कोळी समाजामध्ये जन्माला आले होते. त्यांनी 100 कोटी श्लोकांचं रामायण रचलं होतं. नामदेवला म्हणलं जर कोळी समाजाचा महात्मा 100 कोटी श्लोकांचं रामायण रचू शकतो तर हा शिंपी नाम्या काही कमी नाही. 100 तुझे करीना भंग मने पांडुरंग ऐक नाम्या. 100 कोटी अभंग लिहिले त्यातले 96 कोटी लिहिले ते पूर्ण आयुष्यात आपल्याकडून वाचणं होणार नाही इतके अभंग. किती उपकार आहेत नामदेवाचे. तिसरा उपकार सगळ्या संतांची समाधी प्रकरण आपल्याला नामदेवरांनी दिली. आणि चौथा उपकार त्यांनी वारकरी संप्रदाय पंजाब पर्यंत नेऊन पोहोचवला. आणि 5वा उपकार त्यांनी आपल्याला पांडुरंगाची आरती दिली. बघूया पहिल्या चरणात. युगे 28 विटेवरी ओबा, युगे 28 विटेवरी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्माले का, पुंडलिका भेटी परब्रह्माले का, पुंडलिका भेटी परब्रह्माले का, पुंडलिका भेटी परब्रह्माले का. चरणिवाय भीमा उद्धार चरणिवाय भीमा उतारी जगा. जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा. चरणिवाय भीमा उतारी जगा. जय पांडुरंगा जय पांडुरंगा. 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे म्हणतात. पण काका पंढरपूर क्षेत्र असं क्षेत्र आहे जगाचा प्रलय काळ जवळ आला. जग प्रलयात गेलं तरी पंढरपूर प्रलयात जात नाही. आणि हे पंढरपूर कधी तयार झालं ऐका. जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा होते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते चराचर, तेव्हा नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा नवते चराचर, तेव्हा नवते चराचर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर.
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आता या प्रमाणाचा विचार करा. काहीच नव्हतं तेव्हापासून काय आहे? पंढरपूर आहे. मग युगे 28चा संबंध आला कसा? गुंतागुंतच झाली बुवा. काहीच नव्हतं तेव्हापासून पंढरपूर आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. मग काहीच नसताना पंढरपूर आहे, तर युगे 28चा संबंध येतो कुठून? द्या महाराज. कुठून येतो संबंध? तर बाबांनो आता ऐका. पंढरपूर क्षेत्र खूप दिव्य क्षेत्र आहे महाराष्ट्राच्या मातीत. या जगतामध्ये पंढरपूर क्षेत्र अद्वितीय. लोकांचं वैकुंठ 3 अक्षरांचं असेल, पण वारकऱ्यांचं 4 अक्षर. अधिक अक्षराने एका भुवैकुंठ म्हणे तू का. भुवैकुंठ म्हणे तू का. भुवैकुंठ म्हणे तू का. अधिक अक्षराने एका. एका अक्षरानं आपलं वैकुंठ मोठं आहे. भुवैकुंठ म्हणे तू का. लोकांचं 3च अक्षर, पण वारकऱ्याचं 4 अक्षर. पंढरपूर हे आपलं वैकुंठ आहे. हा, मग अनादी कालापासून हे पंढरी क्षेत्र आहे, तर युगे 28चा संबंध आला कसा? हो, तर ऐका जी. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, तो धर्म आहे, ती संस्कृती आहे, तो हिंदू धर्म आहे. कोणता धर्म आहे आपला? बोला ना जी. गर्व से कहो हम हिंदू है. हा, काय एल्गार होता. तुम हिंदू धर्माला नावे ठेवाल तर याद राखा, समुद्रात फेकून देईन. काय एल्गार. हा, स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. काय एल्गार. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. काय प्रश्न. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. ही एक खेडोपाडी पाहिलं. नसो, हिंदू धर्मात आपण जन्माला आलो. हिंदू धर्म संस्कृती फार मोठी संस्कृती. ऐका काका, हिंदू धर्मामध्ये 14 प्रकारचे मनू सांगितलेले आहेत. किती? 14 मनू आहेत. किती मनू आहेत जी? 14. या पृथ्वी तलावरचा पहिला मनू आहे, त्याचं नाव आहे स्वयंभू मनू. त्याच्या पत्नीचं नाव आहे शतरूपा. यांनी सृष्टीचा विस्तार केला. प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवती, प्रसूती. 3 मुली 2 मुलं यांना झाली. पुढे मनुष्याचा विस्तार होतोय. ऐका, स्वयंभू मनू पासून आपला आणि मनू ते मानव असा प्रवास आहे. मनू म्हणजे मानव, तिथून आपण सगळे माणसं आहोत. ब्रह्मदेवाच्या उजव्या भागातून स्वयंभू मनू आणि डाव्या भागातून शत्रुपा राणीचा जन्म होतोय. भागवतामध्ये पहा, पंचिंतन आपल्या लक्षात येईल. असो, तर एक मनू म्हणजे किती आयुष्य? थोडं मोजू आपण. एकदा टाळी वाजवा. विठ्ठल सर्वांनी सर्वांनी टाळी. नुसती टाळी नाही जी, भजन पण करायचं. बोला बोला बोला. बजेट नाही बस. तुम्ही नुसती टाळी वाजवता, माझ्याकडे टकर मकर पाहता. असं नका करू ना जी. भजन पण त्यासोबत करायचे. नुसती टाळी वाजवायचं सांगितलं का? करे टाळी बोला मुखी. मग नाम पण घेतलं पाहिजे ना. पण काही काही टाळी वाजवतात तर भजन करत नाही. काही काही भजन करतात तर टाळी वाजवत नाही. काही दोन्ही करतात तर कीर्तनात नाही. असं कसं करता जी? मग आपण सर्वांनी काय करा, टाळी सोबत नामचिंतन करा. बरोबर करा. मग विठ्ठल 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 बोला बोला बोला. श्री जांबुवंताजी महाराज की.
आयुष्य ऐका. कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली. या चहुयुगांचे मेळी, या चहुयुगांचे मेळी, या चहुयुगाचे वेळी, या चहुयुगाचे वेळी. हा एक महायुग शब्द आढळी, एक महायुग शब्द आढळी, एक महायुग शब्द आढळी, एक महायुग शब्द आढळी. वेदांत शास्त्री, वेदांत शास्त्री, वेदांत शास्त्री, वेदांत शास्त्री. कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली. कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर कली, कृतत्रेता द्वापर. कृतत्रेता द्वापार कली, या चहुयुगांचे मेळी, एक महायुग शब्द आढळी. वेदांत शास्त्री, कृतत्रेता द्वापर कली, या चहुयुगांचे मेळी, एक महायुग शब्द आढळी. वेदांत युगाची संख्या आहे काका, 4 युग आहेत. किती युग आहे? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. हे झाले 4. 4 युगांचं एक चक्र पूर्ण झालं की त्याला एक महायुग असं म्हणतात. किती? एक महायुग. म्हणजे कृत, त्रेता, द्वापार, कली फिरून एक चक्र झालं की त्याला एक महायुग असं म्हणतात. एक महायुग म्हणजे 43,20,000 वर्ष. गुणीला 71 बरोबर 1 मनू. एकाहत्तर महायुग म्हणजे 1 मनू. त्यातले आता 14 पैकी 6 मनू संपलेले, 7वं मनवंतर चालू आहे. त्याचं नाव आहे वैवस्वत मनवंतर. वैवस्वत मनवंतराचं आयुष्य 71 महायुगाचं, त्यापैकी 27 संपलेले आहेत आणि 28वा चालू आहे. म्हणून युगे 28 विटेवरी उभा. आता युगे 28 चा अर्थ कळाला. युगे 28 युगांपासून नाही, वैवस्वत मनवंतराच्या 71 महायुगापैकी 27 महायुग संपलेले, 28व्या महायुगात तो विटेवर आलेला आहे. विठाल 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 विठाल. म्हणून युगे सप्तमी प्रत्यय सप्तमी. युगे म्हणजे युगात. 28व्या युगात तो विटेवर आलेला आहे. आता ऐका, हे कळालं, आपल्याला लक्षात आलं. युगे 28 पुढे विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. वाम म्हणजे डाव्या बाजूला रखुमाबाई माता उभ्या आहेत. पुढे काय? पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. देव पंढरपुरामध्ये एकटाच उभा आहे, आईसाहेब बाजूला आहेत. का? त्याचं कारण असं होतं, एसटीला 50% तिकीट फ्री होणार होतं महिला मंडळींना, आणि महिला मंडळी दर्शन घेऊन पटकन बाजूला जातील असं ना. मग तिथेच गोंधळ नको म्हणून रुक्माबाईला बाजूला उभं केलं. याचं कारण असं नाही बरं का, इन माय माथा नॉट गाथा. आणि 75 वाल्यानंतर तिकीटच लागत नाही. गायछाप घ्यायला जालना जाऊन येतात. इकडून बी फुकट, तिकडून बी फुकट. विनोद ओझाकराजी, सांगायचं तात्पर्य एकच आहे, का उभ्या आहेत त्या एकट्या एका बाजूला? त्याचं एक कारण असं आहे, इतर देवस्थानचा देव हा कुटुंबियांना घेऊन आहे, पण पंढरपुरात तो एकटाच आहे. का? इतर देवस्थानचा देव कुटुंब वत्सल असेल, पण पंढरपूरचा देव भक्त वत्सल आहे. तो भक्तासाठी उभा आहे.
म्हणून तो एकटा उभा आहे. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा. जय हो जय हो. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. हो गोड पुरावा दिला महाराज. उभा भाविकासाठी विठो कैवल्याचा. प्रमाण पाठ असणारी सगळी ही संत मांद्याळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी इथे उपस्थित. तुमचं कौतुक मी करणार नाही जी. तुम्हाला ज्यांनी आणलं, तुमची निवड ज्यांनी केली, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. कारण हिरे वेचून आणणं काही सोपी गोष्ट नाही महाराज. त्याला हिरे पारखी पण पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. माझ्या जीवनामध्ये आवडलेला सप्ताह मला कोणता असेल असं जर कोणी मला विचारलं तर मी उत्तर देईल जामखेडचा सप्ताह. एवढ्या आर्ततेनं, अंतःकरणापासून शुद्ध श्रद्धेनं, एवढा भरपूर म्हणजे पूर्ण वेळ परमार्थ, याला अखंड म्हणतात. तो सप्ताह आपण जामखेडवासियांनी केला. मनाला समाधान वाटलं. सकाळपासून कार्यक्रम चालू, रात्री 1 वाजेपर्यंत नुसतं चिंतनच. नुसतं एक झाला की एक कार्यक्रम हजर. हो, आणि सगळ्यासोबत हा बी कार्यक्रम जोरातच होता. आणि म्हणून भोजन बी चांगलं आणि भजन बी चांगलं. खूप आनंद जामखेडवासियांना. म्हणून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे कार्य घडतं. एकटे कुणी काही करू शकत नाही. म्हणून नामदेवराय दादा असतील, आणखी सगळा त्यांचा सगळा परिवार, कार्यक्रम, हे तेवढेच लोक काय करू शकतात. तर तुमचं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे. तर खूप सुंदर असा हा उत्सव आणि सगळी संत मांदेळी आमची एकापेक्षा एक आहे बघा. आणि म्हणून उभा भाविकासाठी भक्तवत्सल येतो. पुढे काय, पुंडलिका भेटी परब्रह्माले गा. पुंडलिकाच्या वडिलाचं नाव जाणू देवाने, आईचं नाव सत्या. संतती होत नाही देवाला नवस केला. पुंडलिकरायाचा जन्म झाला. हळूहळू मोठा झाला. 2चे 4 हात केले. आता 2चे 4 हात करणंच पडतात, आहे की नाही? हो, लग्न होत असतात. मुलगा असो मुलगी असो, योग्य वयात लग्न करावं लागतं. त्या लग्नाबद्दल बोलायचं म्हणलं काका तर खूपच सुंदर विचार. लग्न ही एक अशी जखम आहे, ती होण्याआधीच हळद लावली जाते. खतरनाक जखम. पहिल्या दिवशी चोपडून घे रे भाऊ काका, तू चोपडून घे हळद, उद्यापासून आता तुला प्रपंचात प्रवेश कर. फार आनंद. हो, लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या गळ्यात बांधतो मंगळसूत्र. जो बांधतो त्याला त्या दिवसापासून लागतो मंगळ. जिच्या गळ्यात बांधतो तिच्या हातात जातात सगळी सूत्र. यालाच म्हणतात मंगळ सूत्र. बरोबर का? नाही बर का? असो, फारच मजेचा विषय लग्न. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, यदि आपको आपके बेटे की शादी करना हो तो घर में बहू लाना जी, बहू रानी मत लाना. बहू रानी कार लेकर आती है और बहू संस्कार लेकर. बोलो, आपको कार वाली चाहिए या संस्कार वाली चाहिए? जो कार लेकर आएगी वो आपके ऊपर सरकार चलाएगी, आपको जीते जी स्वर्गीय बना देगी. और जो संस्कार लेकर आएगी वो आपका जीवन स्वर्गमय बना देगी. आणि म्हणून बाबांनो, सावधान. पुंडलिकाचं सुद्धा लग्न लागतंय पत्नीच्या सौंदर्यात. भाळला माय बापाला विसर, आई वडिलांची अवहेलना करून तीर्थयात्रेला निघाला. ते आपण भजन ऐकतो बघा नेहमी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. ऐकतो का नाही? अशी त्यानं आई वडिलांची अवहेलना केली. कुकट स्वामींचा आश्रम लागला
आणि झणझणीत अंजन घातलं पुंडलिकरायाच्या डोळ्यात. अरे पुंडलिका चुकतोस, सकाळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे लोन की. माता पित्याची करीतो जो सेवा, माता पित्याची करीतो जो सेवा, एका जनार्दनी देवा वरिष्ठ तो, माता पित्याची करीतो सेवा, एका जनार्दनी देवा वरिष्ठ देवापेक्षा वरिष्ठ पद त्याला प्राप्त होईल. म्हणून माय बापाच्या सेवेचा प्रताप आहे का, देवाच्या नावाच्या अगोदर पुंडलिकाचं. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. अगोदर पुंडलिकाचं नाव हा माय बापाच्या सेवेचा प्रताप. विश्वामध्ये मान आहे आणि घरी माय बापाशी व्यवस्थित बोलत नसाल तर त्याचा सारखा दुसरा मूर्ख कोणी. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. बघा खूप चिंतन आपल्याला करायला. माय बापाची सेवा कर. हे काय करतोस? सेवेला बसले आणि पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होऊन झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे, हे पुंडलिका मी आलोय. कोण आहेस तू? मी देव आहे. देव असं असशील देव, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, माझ्या माय बापाची सेवा करतो. अरे पण तुझ्या घरी मी अतिथी रूपाने, मला काही बसायला उठायला म्हणशील की नाही? मायसा कैसा रे तू दे मागे भिरकावली, वीट फेकली म्हणे बस त्याच्यावर, म्हणे बसता येत नाही उभं राहा, उभं राहता येत नाही, व्यवस्थित पाय ठेव, सरळ कमर हात स्थिर उभा राहा, उभं राहता. मी जोपर्यंत दर्शन करत नाही तोपर्यंत हलायचं नाही. रात्रभर मायबापाची सेवा केली. चंद्रभागेत पुंडलिकराच्या मंदिरात जिथे तिथे वाहिलं, सेवा करताय, स्नान सृष्टी आटोपली, देवाचं दर्शन करण्यासाठी देव उभा विटेवर तसाचा तसा ठेवला, वाट पाही उभा भेटीची. हो पुंडलिका भेटी परब्रह्म आलेला, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवाच्या चरणातून भीमा आणि चंद्रभागा वाहते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा, देवाच्या चरणातून या गंगा येतात. चंद्रभागा हे नाव. पंढरपुरात 2 नद्या आहे. उजव्या बाजूला नदी जी आहे पंढरपुरात ती भीमा, डाव्या बाजूला जे ती भीमा, पण पंढरपुरात चंद्रभागा आहे. कारण तिने चंद्रासारखा आकार घेतलेला आहे, थोडी वाकली आहे. यावरून ती नदी आपल्याला शिकवते, कारण पंढरपुरात गेल्यानंतर थोडं वाकलं. हो पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एक. पंढरीसी बर का, पंढरीच्या नाही, पंढरीच्या लोका नाही, पंढरीसी. पंढरीचे लोक लय ताट आहे काही काही. म्हणून पंढरीला जे गेले, उठा उठी अभिमान, जाया ऐशस्थळ कोण, ते या पंढरीसी घाले.
त्रिकाल जय जयकार. जय देव जय पांडुरंगा. हे रखुमाबाईच्या वल्लभा, राई मातेच्या वल्लभा, पावे जीव लगा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन कराजी, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. काका टाळी वाजवा, भजन करा सर्वांनी, भजन. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुळसी माला गणाकर ठेवणे कटी कासे पितांबर कसला देव सर्वनीती करून आणून दगडे उभाराती. आषाढी कार्तिकी भक्तनीती चंद्रभागी मध्ये स्नान करती. दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती. केशवाशी नामदेव भावे वाळती. आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपल्याला पुढील चरणाचा विचार करता येत नाही. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. 28-29 का होत नाही तर 43,20,000 वर्ष जायची आहेत, म्हणून 28-29 होणार नाही. 2 चरण मी का म्हटली नाही तर नामदेवरांच्या गाथ्यात ती 2 चरण नाहीतच, म्हणून तुळशी माळगडा आणि आषाढी कार्तिक ही 2च म्हटली पाहिजेत. ही 2 चरण म्हटली. शंकांचं निरसन केलेलं आहे, पण वेळ आपली मात्र संपलेली आहे. तर झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. सुंदर अशा पद्धतीने ज्यांच्याकडे आज फराळ झाला, आमचे विद्यमान सरपंच श्री ॲडव्होकेट तारडे सर यांच्याकडे आजची व्यवस्था होती. ज्यांच्याकडे आम्ही 8 दिवसापासून मुक्कामी आहोत, श्री हरिभक्तीपरायण आमचे संभाजी काका पांढरे यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं भरभरून. आई वडील जसं मुलाला जीव लावतात, प्रेम करतात मुलावर, तसं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. त्यांना सोडून जाऊ वाटत नाही, पण आता जावं तर लागणार आहे. साधू रमता भला गंगा बहती भली असं म्हणतात. तर संभाजी काकांनी आणि आई साहेबांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. कशाचीच आम्हाला कमी नाही पडली. जे लागेल ते सांगा महाराज, फक्त आम्ही नको म्हणायचो आणि ते आमच्या आधी सगळी व्यवस्था करून ठेवायचे. म्हणून संभाजी काका आपल्याला भगवान श्री पांडुरंग परमात्मा उदंड आयुष्य देव. अशीच संत सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी. खूप आनंद त्यांच्या घरी आम्हाला आला. जाता जाता ते म्हणले परत सुट्टी नाही तुम्हाला, शेवटचा 1 कप चहा घ्यावाच लागेल. तर डोळ्यातून अश्रूही येत आहेत. पण आता काय, कथा संपली, कीर्तन संपलं की निघावं लागतं. जास्त अडकूनही चालत नाही. पुढेही प्रवास आहे, पुढे कीर्तन असतात. सकाळी आमच्या गावाजवळ सप्ताह चालू आहे, तिथेही काल्याचं कीर्तन आहे. म्हणून प्रवास खूप मोठा आहे. म्हणून आपण जामखेडवासियांनी जे आम्हाला खूप प्रेम दिलं, भरभरून पंक्ती होत्या, सुंदर महाप्रसाद, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. असंच सहकार्य करा आणि हा सप्ताह खूप मोठा करा. म्हणून मी धन्यवाद देतो या सगळ्या कार्यकर्ते समिती मंडळीला. आमचे हरिभक्तीपरायण मनोज भाऊ यांनी आमची खूप चिकित्सा केली, खूप सेवा केली. वेळोवेळी आम्हाला फोनवरून काय लागतं ते सांगा आम्हाला. आमच्या सेवेत ते देखील 8 दिवस थांबले. त्यांच्याही मागे खूप मोठा व्याप आहे, पण तरी सुद्धा संत सेवा हा माझ्या वडिलांची मिरासी गाव हा न्याय त्यांच्याकडे आहे. मनोज भाऊंना देखील धन्यवाद देतो. नामदेव दादा आपली आणि धावपळ खूप आहे, त्यामध्ये आमचे विठ्ठल काका खंडागळे ज्यांनी ज्ञानेश्वरी बेरायण व्यासपीठ सांभाळलं, काकांची खूप मोठी सेवा आहे. निस्वार्थ पद्धतीने निशुल्क सेवा ते देत असतात. खूप मोठा आनंद. ही सगळी बाल वारकरी मंडळी दिसत आहे ना,
ही खूप खूप मोठी भाग्यवान मंडळ आहे. पहा तुम्ही, अतिशय सुंदर वारकरी वेशामध्ये सुंदर टाळ वाजवला. अंतकरणामध्ये साठवून ठेवावं अशी ही सगळी लेकरं आहेत, ज्यांना यांना घडवणारे गुरुजी देखील धन्यवाद. त्यात काय नाव गुरुजींचं आपल्या? आकाश महाराज. अशोक महाराज. आकाश महाराज. माफ करा हा? आकाश महाराज. अरे आकाश महाराज. पूजने आकाश महाराजांना देखील जोरदार टाळी वाजवा. आपण एवढं सगळं सुंदर हे टाळकरी घडवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही, आणि म्हणून या टाळकरी मंडळींना आपण एवढं घडवत आहात. आपल्याला धन्यवाद आहे आकाश महाराज, कारण यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत गावातला टाळ बंद पडणार नाही, ही शाश्वती आहे. एकदा टाळकरी मुलं झाली सगळी खूप मोठा आनंद. एवढं सगळं कार्य आपण करतात, तुम्हाला देखील धन्यवाद. गोड मृदंगाची साथ दिली हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराज, गोड मृदंग वाजवला. विनेकरी बाबा पूजन आमचे छोटे